स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आकाशवाणी औरंगाबाद केंद्र सादर करीत आहे विशेष कार्यक्रम #AIR नेक्स्ट. हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, मी RJ शिवानी तुमचं स्वागत. शिवानी, तू आज कशी आलीस? आज तर आमचा दिवस आहे, विसरलीस का? ओ हां, राईट. तर मित्रांनो, आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभाग, संगीत विभाग आणि जर्नलिझम डिपार्टमेंट या विभागांमध्ये जाऊन #AIR नेक्स्ट हा रेडिओ जॉकी टॅलेंट हब ऑर्गनाईज केला होता. आणि मित्रांनो, यामध्ये भरपूर तरुण मित्रांनी त्यांचा सहभाग नोंदवला होता आणि त्यामधून आम्ही 2 RJs जे आजच्या दिवशी तुमच्या समोर असणार आहे ते आम्ही निवडलेले होते. तर मला असं वाटतं की आज माझी कार्यक्रमामध्ये तेवढी गरज नाहीये. तर मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपले RJ आहेत आम्रपाली साबळे, जी जर्नलिझम डिपार्टमेंटची आहे, आणि प्रतीक पुरी हा संगीत विभागाचा आहे. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो. चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हमने कहा है, तुम भी कहो. हमने कहा है जो तुम भी कहो. अगं, पण प्रतीक कुठे दिसत नाहीये? अगं, इथेच तर होता. हा बघ, आलाच सिंगर. स्वप्न वेडे तुझे पाहता, तुझ्यात गुंफुनी जातो मी. तुझ्यात गुंफुनी जातो मी. तू दिलेल्या जखमा सुगंधी रोजच आठवत जातो मी. स्वप्न वेडे तुझे पाहता, तुझ्यात गुंफुनी जातो मी. तुझ्यात गुंफुनी, तुझ्यात गुंफुनी जातो मी. वा वा, क्या बात आहे. खूपच भारी एंट्री मारलीस तू. कशी आहे आम्रपाली? एकदम मस्त. तर आता करूया आपण या कार्यक्रमाला सुरुवात. हो, अगदी धमाकेदार. तर मित्रांनो, मी प्रतीक, मी आम्रपाली आपलं स्वागत करतो आजच्या या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे #AIR नेक्स्ट. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. आओ हम मिलजुल के बोले अब तो यारा, अपना जहां है सबसे प्यारा. हमने कहा है जो तुम भी कहो. किती छान वाटतंय ना आम्रपाली. आपण नेहमी आकाशवाणी ही बाहेरूनच बघतो. आज आपल्याला आत येऊन चक्क कार्यक्रम सादर करण्याची संधी आपल्याला इथे भेटलेली आहे. हो, खरं आहे ना ते. मी तर खूपच एक्सायटेड होते बाबा. मज्जा तर त्या दिवशी आली होती, ज्या दिवशी आकाशवाणीची टीम #AIR नेक्स्ट ह्या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी आपल्या विभागात आली होती. तुम्हाला तर मजा येणारच ना. तुमच्या नाट्यशास्त्र विभागात कार्यक्रम झाला ना हा. हो, पण आम्ही तुमच्या जर्नलिझमच्या विभागाला थोडी ना आम्ही वगळले त्यातून. बास, पुरे झाली नोकझोक. तसं नाही ग, पण बघ ना, आपण एकाच विद्यापीठात शिकतो, पण आतापर्यंत मी तुला आणि तू मला आपण ओळखत नव्हतो. पण बघ ना, #AIR नेक्स्ट या कार्यक्रमामुळे आज आपली ओळख झाली. हो, ते तर बरोबर आहे. एकतर एवढे सुप्रसिद्ध नाट्यकलावंत रावबा गजबन यांनी तर आपल्या कार्यक्रमाची किती छान सुरुवात केली होती. अगदी धमाकेदार. ती वैष्णवी बिडवे तुझी मैत्रीण आहे ना? हो, काय झालं? अगं काही नाही ग, त्या दिवशी तिने नव्या युगातील ती ही कविता सादर केली होती ना, हो ती मला खूप आवडली. हो, मला पण खूप आवडली. पुन्हा ऐकूया का? हो, नक्कीच. ती आधी सारखी लाजरी अल्लड राहिलेली नाही आता. ती आधी सारखी लाजरी अल्लड राहिलेली नाही आता. तर कमालची निर्भय आत्मविश्वासी झाली आहे आता.
तिच्या कल्पना विलासात राजकुमार वगैरे येत नाही आता, ध्येय ध्यासात फक्त रंगीन होते आता. फार सुंदर दिसावं यासाठी सजत नाही कधीच, फार सुंदर दिसावं यासाठी सजत नाही कधीच, ज्ञानाच्या तीव्रतेने चमकत असते कायम. हातातील कंकण तेव्हाच टाकून दिली, हातातील कंकण तेव्हाच टाकून दिली, तिला आता फक्त लेखणीच हवी असते. लग्न वगैरे सारख्या विषयात फार रस घेत नाही, लग्न वगैरे सारख्या विषयात फार रस घेत नाही, ती दररोज पुस्तक जगत असते, ती बदलत आहे आता, स्वातंत्र्य आजमावत आहे आता. हाल कैसा है जनाब का, क्या ख्याल है आपका, तुम तो मचल गए हो हो हो. यूं ही फिसल गया. हा हा. आम्रपाली, तू असं अचानक का गायला लागलीस? मला आठवलं तू त्या दिवशी खूप उत्तम गायला होतास. आता मला ते गाणं परत ऐकायचंय. तलवारों पे सरवार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ऐ मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. से भरे खलियान मेरे, जहाँ झूम के भंगड़ा पा न सका, आबाद रहे वो गांव मेरा, जहाँ लौट के वापस जा न सका. ओ वतना वे मेरे वतना वे, तेरा मेरा प्यार निराला था, कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबों वाला था. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. केसरी ओ हीर मेरी तू हंसती रहे, तेरी आंख घड़ी भर नम ना हो, मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो. ओ माई मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंख से दरिया बहता है, तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरी फसलों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. कसला जज्बा असतो ना या लोकांमध्ये, किती हिंमत असते.
प्राणाची पर्वा न करता देशाच्या सुरक्षेसाठी बेधडकपणे प्राणाची आहुती देऊन जातात. हो, बरोबर आहे तुझं. तुला आठवतंय का, त्या दिवशी आपला मित्र निलेश कड याने माझा आदर्श म्हणून त्याच्या सैनिकी मित्राविषयी सांगितले होते. हो हो, आठवतंय ना. आता हा माझा आदर्श हे कोणी चंद्र तारे नसून तर माझा आदर्श हा माझा मित्र आहे. मित्र काय आहे तर आम्ही शाळेमध्ये शिकत असताना, लहानपणी शिकत असताना माझा मित्र मला नेहमी म्हणायचा की तू काय करणार आहे. तर माझं असं काही ठरलेलं नव्हतं, पण त्यावेळेस माझा मित्र मला म्हणायचा की मला सीमेवरती जायचं आहे. एक दिवस गॅदरिंगचा दिवस होता. त्या गॅदरिंगच्या दिवशी मित्रांनी ते गाणं अजूनही मला आठवतंय, मी शिपाई होई शत्रुरा मारील, असं ते गाणं होतं. आणि आज तो सीमेवरती आहे. खरंच मला त्या मित्राचा खूप खूप अभिमान आहे. त्यामुळं मला खरंच तो माझा आदर्श आहे. मला या ठिकाणी 2 ओळी या ठिकाणी आठवतात. प्रेम 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 तर करायचंच असतं, तर या माझ्या भारत मातेवर करायचं असतं. प्रेम 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 तर करायचंच असतं. जीवनात आल्यानंतर एकदा लढायचंच असतं. जीवनात आल्यानंतर एकदा लढायचंच असतं, पण गल्लोगल्लीत गावात नव्हे तर सीमेवरती लढायचं असतं. जीवनात आल्यानंतर एकदा लढायचंच असतं. आणि तो मित्र आज दिवाळीला मला भेटायला आला आणि खरंच माझं मन भरून आलंय की मित्रा, तू लहानपणी मला म्हटला होता की नाही, मला सीमेवरती जायचं आहे, सेवा करायची आहे, आणि आज तेच काम तू करतोय. खरंच मनाला कुठं समाधान वाटतंय. म्हणून माझा आदर्श हा माझा मित्र आहे. त्याचं नाव गणेश घोडके असं आहे. आम्ही म्हणजे एकाच बेंचवर बसायचो आणि आज त्याचा मला सार्थ अभिमान आहे. चलते शरारे हैं पानी के धारे हैं, हम काटे कटते नहीं. जो वादा करते हैं करके निभाते हैं, हम पीछे हटते नहीं. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है. वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है. हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. ए प्रतीक, आता ना आपण संतोष शेट्टीची ही कविता ऐकूया. त्यानेही सांगितलं होतं ना की त्याचा आदर्श शेतकरी म्हणून. काल लेकरं मये जवळ येऊन रडले, काल लेकरं मये जवळ येऊन रडले, दादा यंदा नवीन ड्रेस नको आणू म्हणले. काल लेकरं मये जवळ येऊन रडले, दादा यंदा नवीन ड्रेस नको आणू म्हणले. लेकरांना कुरवालत बायको सुद्धा ढसा ढसा रडली, लेकरांना कुरवालत बायको सुद्धा ढसा ढसा रडली. बाळांनो यंदा नवीन कापड नाही, जुनीच नेसा म्हणली. सासरी गेलेली लाडकी बहीण सुद्धा फोनवरच बोलली, सासरी गेलेली लाडकी बहीण सुद्धा फोनवरच बोलली. यंदा साडी नको म्हणे दादा, फक्त भेटून जाय म्हणली. लग्नासारखी लेकमयी, लग्नासारखी लेकमयी डोळे पुसत पुसत बोलली. यंदा गोडधोड नको म्हणे दादा, म्या चटणी भाकर पोटभर खाल्ली. खरंच खरंच बाकीच्यांची लेकरं यंदा लय नटलेली असेल आणि आपल्या लेकरांच्या अंगावर साधी फाटकी कापडं असेल. बाकीच्यांची लेकरं यंदा गोडधोड खातील, आपली लेकरं यंदा चटणी भाकरच मागतील. असं कसं देवा हे दलबद्री साल आलं, उभं पीक डोळ्यासमोर वाहून गेलं. मातीत टाकलेला पैसा परत आलाच नाही, मेहनतीचं फळ यंदा काही भेटलंच नाही. खरंच खरंच यंदा मोठं दुष्काळाचं सावटच आहे. माझ्या लेकरांनो माफ करा रे मला, पण यंदा दिवाळी खरंच आपली नाही, यंदा दिवाळी खरंच आपली नाही. हो पालनहारे निर्गुण न्यारे, तुम्हरे बिन हमरा कौन नाही. हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुम्हरे बिन हमरा कौन नाही. तुम्हें हमका हो संभाले, तुम्हें हमरे रखवाले, तुम्हरे बिन हमरा कौन नहीं. तुम्हें बिन हमरा कौन
हमरा कोनो नाही. अगं आम्रपाली, हा बघ ना, आपल्याला आळशी म्हणतात, सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने आपल्याला समजतात, आपल्याला उथळ समजतात, आपण सिरियस नाहीत असं समजतात. पण बघ ना, त्या दिवशी जो #AIR नेक्स्ट कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये झाला, त्या दिवशी आपल्या प्रत्येक मित्राने व मैत्रिणीने शेतकऱ्यापासून ते जवानापर्यंत प्रत्येकाची व्यथा व प्रत्येकाची कथा सांगितली. हो, खरं आहे तुझं. आपण फक्त 3.5 इंचाच्या त्या फोन स्क्रीनमध्ये डोकावणारी मशीन नाही आहोत, तर आपण सुद्धा व्यक्त होणारी, कुठेतरी समाजाला मदत करणारी पिढी आहोत. आणि मूल्यांच्या बाबतीमध्येही आपल्या पिढीत किती स्पष्टता आहे बघ ना. हो, स्नेहा साळवे हिने किती व्यवस्थितपणे आपले मत मांडले. भारतीय समाज हा मूल्याभिमुख समाज आहे. भारतीय संस्कृतीत माणसाच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनात मूल्यांना विशेष स्थान दिले गेले आहे. कारण संस्कृती हे मूल्यांच्या अनुभूतीचे नाव आहे. सध्याच्या काळात जिथे विज्ञानाने माणसाला भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात ढीग लावले आहेत, तिथे त्यांच्या जीवनात नैतिक मूल्यांच्या अभावाने एक पोकळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी समाज, देश आणि स्वतःच्या जीवनातील मानवी मूल्यांचा त्याग केला आहे. मानवी जीवनाचा सार्थक तेव्हाच होतो जेव्हा त्यांच्यात सर्वोत्तम भावना असतात. आपण अशा लोकशाही समाजाचा भाग आहोत जिथे आपण परस्पर बंधुता, न्याय, समान हक्क आणि स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असल्याचे भासवतो. राज्यघटनेत दिलेली मूल्ये आत्मसात करण्यापूर्वी व्यक्ती आणि समाजाचे जीवनही तपासून पाहिले पाहिजे. खरंच समाजात उत्तम मूल्य रुजवता येतील. मूल्ये ही व्यक्तीच्या सामाजिक वारशांचा एक भाग आहेत. म्हणून मूल्यांची प्रणाली मानवी अस्तित्वाच्या विविध स्तरांवरती किंवा परिणामांमध्ये व्यक्तीचे अनुकूल करण्याच्या प्रक्रियेस मार्गदर्शन करते. नैतिक मूल्ये आदर्शवादी घटकांचा संच मानली जातात. म्हणजेच नैतिक मूल्ये ही व्यक्तीच्या भावनिक पैलूंमध्ये राहतात. व्यक्तीमध्ये अंतर्भूत असलेल्या आदर्श कल्पना, आदर्श वर्तन आणि संस्कृती आणि सभ्यतेचे विविध घटक एकत्रित करून त्यांचे वर्णन केले जाते. असे आपण सर्व जाणतो की माणूस एक सामाजिक प्राणी आहे आणि ती मूल्ये किंवा घटक जे त्याला समाजाशी जुळवून घेण्यास आणि त्याला सद्गुणी आणि आज्ञाधारक बनवण्यास मदत करतात, त्या मूल्यांनाच नैतिक मूल्ये म्हणतात. ही नैतिक मूल्ये आहेत तरी काय, तर नैतिक मूल्ये एक प्रकारे भारतीय संस्कृतीची ओळख, जी पूर्वजांकडून मिळालेला एक अमूल्य वारसा आहे. सत्यता, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, सदाचार, समाधान, परस्पर सहकार्य हे सर्व नीतिमूल्यांचे आधारस्तंभ आहेत. थोडक्यात नैतिकता हे एक मानवतावादी, सामाजिक, सैद्धांतिक आणि व्यावहारिक विज्ञान आहे. नैतिक मूल्ये व्यक्तीच्या जीवनासोबत समाजाला उत्कृष्टतेकडे घेऊन जातात. मी विश्वंभर पाठक, माझा आदर्श या विषयावर मी एक कविता सादर करत आहे. उरातल्या हुंदक्यांना सांगा कुठे अंत होता. उरातल्या हुंदक्यांना सांगा कुठे अंत होता. लाखो मने व्यापणारा भीम माझा अनंत होता. लाखो मने व्यापणारा भीम माझा अनंत होता. पाहिले ना जन्मात कधी मी देवळातल्या देवाला. पाहिले ना जन्मात कधी मी देवळातल्या देवाला. देव्हाऱ्यात या देहाच्या भीम माझा भगवंत होता. देव्हाऱ्यात या देहाच्या भीम माझा भगवंत होता. अर्धपोटी कित्येक मोठी, अर्धपोटी कित्येक मोठी स्वप्ने डोळ्यात दाटली. अर्धपोटी कित्येक मोठी स्वप्ने डोळ्यात दाटली. आभाळाच्या काळजाचा भीम माझा श्रीमंत होता. आभाळाच्या काळजाचा भीम माझा श्रीमंत होता. घाव घातला जातीवर, घाव घातला जातीवर छातीवर धर्माच्या. घाव घातला जातीवर छातीवर धर्माच्या. माणसाला माणूस केले भीम माझा संत होता. माणसाला माणूस केले भीम माझा संत होता. गेलात सोडूनी बा. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बा या नावाची उपाधी दिली. गेलात सोडूनी बा सागर नयनी आसवांचा. गेलात सोडूनी बा सागर नयनी आसवांचा. स्तब्ध वारा शांत सारा निळा आसमंत होता. स्तब्ध वारा शांत सारा निळा आसमंत होता. हे बघ आम्रपाली, तुला माहिती आहे का डार्विनचा सिद्धांत काय सांगतो? काय सांगतो? येणारी नवीन पिढी ही जुन्या पिढीपेक्षा बेटर असते.
अरे वा म्हणजे आपल्याला आपली पाठ थोपडायला हरकत नाही. हा, हे खरंय तुझं. पण कसं आहे बघ, आपल्याला आपल्या आत डोकवण्याची गरज आहे. आपल्याला आपली कर्तव्य समजून घेण्याची गरज आहे आणि आपली एनर्जी योग्य दिशेने चॅनलाइज करण्याची गरज आहे. आय अग्री. यू आर ॲब्सोल्युटली राईट. कधी करतो सुरू मग? अगं, चेष्टेचा विषय नाही हा. आपल्याला मिळून काम करायचंय. हो, नक्कीच करू. ते म्हणतात ना, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. क्या बात. तो इसी बात पे प्ले करते हैं हमारा लास्ट सॉन्ग. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो. भले घोर अंधेरा छावे, चले चलो चले चलो, कोई राह में ना थम जावे, चले चलो. टूट गई जब उंगली उठी, पांचों मिली तो बन गई मुट्ठी, एका बढ़ता ही जावे, चले चलो चले चलो, कोई कितना भी बहकावे, चले चलो. कोई हमसे जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो. कोई ना अब रोके तुझे, टोके तुझे, तोड़ दे बंधन सारे. मिला है क्या हो कि तुझे, निर्बल तू ही बता. कभी न दुख झेलेंगे खेलेंगे ऐसे कि दुश्मन हारे, कि अब तो ले लेंगे हिम्मत का रास्ता. धरती हिला देंगे, सबको दिखा देंगे, ना जाए क्या पर जाए क्या. हम जग पे छाएंगे, अब ये पाएंगे, हम लोगों का दर्जा है क्या. बार बार हाँ बोलो यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हाँ. अब डर नहीं मन में आवे, चले चलो चले चलो, हर बेड़ी अब खुल जावे, चले चलो. चला ही चल हाँप नहीं, काँप नहीं, राह में अब तो राही. थकन का साम नहीं, अब तुझे डसने पाए. वही जो तेरा हाकिम है जालिम है, की है जिसने तबाही, घर उसका पश्चिम है यहाँ न बसने पाए. धरती हिला देंगे, सबको दिखा देंगे, ना जाए क्या पर जाए क्या. हम जग पे छाएंगे, अब ये पाएंगे, हम लोगों का दर्जा है क्या. जो होना है हो जावे, चले चलो चले चलो, अब सर ना कोई झुकावे, चले चलो
से जीत न पावे, चले चलो चले चलो, मिट जावे जो टकरावे, चले चलो, बार बार हाँ टूट गई चाह, बोलो यार हाँ, उंगली उठी, अपनी जीत हो, उनकी हार हाँ, बन गई मुट्ठी। तर मित्रांनो, मी प्रतीक पुरी आणि मी अम्रपाली साबळे आजच्या या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेतो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम कसा वाटला तो तुम्ही युववाणी औरंगाबाद या फेसबुक पेजवर नक्की कळवा. टिल देन, टेक केअर अँड कीप शेअर. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हिंदुस्तानी हमने कहा है, तुम भी कहो. हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता #AIR नेक्स्ट हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये आजच्या दिवशीसाठी आपल्यासोबत होते आम्रपाली साबळे आणि प्रतीक पुरी. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नम्रता फुलके. आणि ही आकाशवाणी औरंगाबाद केंद्राची निर्मिती होती.